नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा महाशिवरात्रीबद्दल काही नियम आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा आता लवकरच महाशिवरात्र येणार आहे. मग महाशिवरात्री तसा जर विचार केला तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री असते, पण महाशिवरात्री म्हणजे ही सर्वात मोठी महाशिवरात्र असते. मग या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे त्याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्र साजरी केली जाते. या वर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे. मग बघा आता महाशिवरात्रीचं पूजा मुहूर्त महाशिवरात्री रविवार आलेली आहे. 15 फेब्रुवारी तारीख आहे. महाशिवरात्रीची उपवास पूजा त्याच दिवशी होईल. पण वर्षभर जितके काही संवाद करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य करतो, वर्षभरात त्या सगळ्या व्रतांचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्याने प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक महाशिवरात्रीचे व्रत हे करायला पाहिजे. ज्या मुलामुलींचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी बघा हा जो उपवास आहे तो आपल्याला 16 फेब्रुवारी रोजी हा उपवास जो आहे तर सोडायचा आहे. मग महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरातील सगळ्यांनीच केलं पाहिजे. महाशिवरात्री उपवासाचे नियम आपण जाणून घेणार आहोत. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगास्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाचंही मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो ब्रह्म मुहूर्ताच्या आधी, सूर्योदयाच्या 2 तास आधी, त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्य देवपूजा करावी. उपवासाची इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास सोडावा, परंतु आपण धरावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैन्य मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला आणि भक्तीवर असतो. तुम्ही उपवास कराल किंवा फराळ करून फक्त माणसाचा विश्वास आणि व्यक्तिमत्व आहे. बघा, मनातील भोलेनाथ नक्कीच इच्छा पूर्ण करतात. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर अगोदर नंदीचे दर्शन घ्यायचे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने सुवास दिले. त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन, मग नंतर माझे दर्शन असं नंदीला आशीर्वाद दिला. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हातात पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभू हर हर महादेव हा जयघोष अंतरावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये.
पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभं राहून पूजा मातीच्या पंक्तीत आवर्जून दिवा लावावा, पण तीही आपण स्वतः न्यावी. दिल पाणी हे पालथे व्हावे, त्यांचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान व्हावे. जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते बघून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसेल त्यांनी देखील किमान या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नये. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवजीची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होतात. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काही न खाता पिता केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नका. जर फराळ करून व्रत करत असाल तर सध्या मिठाऐवजी प्रयोग करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. म्हणून स्त्री पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करणाऱ्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवजीची पूजा, मंत्र, जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घालू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपात्र अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध, पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेल पाणी हे सोमवारी कधीही तोडू नये. बेलपान हे अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून वाहू शकतो. धोत्रीची फुलं आणि फळे, पांढरी मुकुट फुले, बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवठ सुद्धा खावे. तसेच बघा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराची ताशमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना डोक्यावरून पदर किंवा ओढणी असावी. तसेच काळ्या रंगाचे कपडे चुकूनही या दिवशी आपल्याला घालायचे नाहीत. शिवलिंगाला सिंदूर, कुंकू अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच बघा, केतकीची फुलं, चाफ्याची फुलं ही शापित फुलं टाळावीत. बेलाची दोन पान असलेले अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचं फूल, केतकीचं फूल, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ केल्यास आपल्याला आयुष्यातील पितृदोष आणि काल सर्पदोष निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून अंघोळ करावी. महादेवाचा अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरावं. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या किंवा तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचं नाही, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात.
आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्या चालतो. महादेवाची जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिक यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावल्यास चालतं. फक्त महादेवाची एकटीची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावणे, त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत. यामुळे आपल्याला वेगळे दोष लागू शकतात असे देखील म्हटलं जातं. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावी, म्हणजे 1, 3, 5 अशा पद्धतीने. महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्याकडून कथा ऐकण्यात चालते. गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करायचे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी, मंत्र जप केला तरी देखील आपल्याला अगदी व्रत केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान 3 दलांचंच असलं पाहिजे. 2 किंवा एका दलाचं पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेलं पान बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मग पान तोडावे. बेलपान जळलेलं, तुटलेलं, चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. खूप जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणावा. महाशिवरात्र दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील दैवांना नैवेद्य अर्पण करावा, त्यानंतरच उपवासाचं पारण सोडावं. महाशिवरात्रीला काही ठिकाणी बगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागात अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला बगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला बगर खाल्ली जात नाही, पण तुमच्या भागात जर खात असतील तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता. कारण की बघा, आपापल्या भागानुसार पद्धती नियमांचे देखील आपण पालन करत असतो. शक्यतो महाशिवरात्रीला स्त्रियांनी खाऊ नये. व्हायचे असतील तर आधीच्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धोत्राचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, सरपण या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेले मिठाई, भरती, पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच अशृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा अर्चा ही प्रवारात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. संतन प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. शिवरात्रीची पूजा एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. त्यानंतर पूजा करताना दूध, दीप लावावा. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये, त्याऐवजी चंदनाचा तिलक लावावा. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. पूजेचा शेंदूर आणि हळद लावणं टाळावं. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर जर तुमच्या काही समस्या, समजा शारीरिक आरोग्य बाबतीत काही अडचणी असतील तर तुम्ही तुमचा सल्ला घेऊन नक्कीच तुम्हाला जर ही महाशिवरात्र व्रत करण्याची इच्छाशक्ती असेल तर करू शकता. पण
त्याचा तो वैयक्तिक निर्णय आपापल्या परीने घ्यावा। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी महाशिवरात्र आलेले आहे। मग या व्रताबद्दलचे नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतले आहेत। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा।